सर्वात वेगवान माहितीपत्र पहा। नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लक्षवेधीचा आजचा विषय हा केवळ आणि केवळ ताज्या घडामोडींपुरताच आहे अशातला भाग नाही। कोल्हापुरात शाळकरी मुलांची बस त्यांना घेऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालली होती। ती मुलं आपापल्या आनंदात होती, ती त्यांच्या जगामध्ये रममाण असताना जय श्रीरामची घोषणा देत होती। आता हे तिथल्या मुसलमानांना पटलं नाही। त्यांनी गाडीवर दगडफेक केली आणि जी शाळकरी मुलं, अल्पवयीन मुलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण सुरक्षित पोहोचू या भावनेनं गाडीत बसमध्ये आपल्या भूमिकेत किंवा आपल्या एकूणच विचारामध्ये रममाण होती, त्यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत सुरक्षित अशा स्वरूपाची निर्माण झाली, असुरक्षित अशा स्वरूपाची निर्माण झाली। आणि ही सगळी परिस्थिती कोल्हापुरात झाली, कारण तिथे एका अनधिकृत मदरशाच्या विरोधात कारवाई सुरू झाली होती। मदरसा अनधिकृत, कारवाई अधिकृत। मदरशाचं संरक्षण करायला मुसलमान पुढं, कारवाईला विरोध, आणि राग निघाला तो शाळकरी मुलांवर। हे असं का वागायची गरज आहे हा प्रश्न मुसलमानांना आहे, कारण यामुळे त्यांच्या विषयी जो काही सांकेतिक अर्थ जातोय तो फार घातक आहे। पण हे फक्त कोल्हापुरात घडतंय का? नाही। काही दिवसांपूर्वी, खास करून स्पष्टच सांगायचं तर प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी मुंबई जवळच्या एका उपनगरामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या तरुणांवर हल्ला झाला। हे सगळं प्रकरण मीरा भाईंदरच्या उपनगरात झालं, जिथं नयानगर नावाची एक वस्ती आहे। या नयानगर नावाच्या वस्तीत हिंदूंच्या मोर्चावर किंवा हिंदूंच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं काढल्या गेलेल्या रॅलीवर हल्ले झाले। पण त्याच्या आधी सुद्धा तिथं काहीतरी घडलंय। नयानगरमध्ये जिथे वस्ती मुसलमानांची सुरू होते तिथं अटकाव उभे केले गेले, म्हणजे बॅरिकेड लावले। आणि तिथून जर तुम्हाला आत जायचं असेल, कोणालाही आत जायचं असेल, तर अनधिकृतरित्या तिथे थेट आधार कार्ड विचारायला लागले होते। हे सगळं का वागतायत? हे सगळं भारतात वागायची गरज आहे? भारतात कायदा सुव्यवस्था आहे। भारतात आत्ताच्या घडीला राज्यघटनेनं दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा असा दुरुपयोग का व्हावा? मुद्दा आहे की मुसलमानांना कायद्याचं भय राहिलाय की नाही, आणि हा थेट प्रश्न विचारण्याची गरज आहे। कारण शाळकरी मुलांवर हल्ला होतो। अहो, ती शाळकरी मुलं बसमधून जात आहेत, दुर्लक्ष करा ना ती जय श्रीरामचे नारे देत असतील तर। पण नाही, हे नाही झालं। हे कोल्हापुरात झालं। गंमत याची अशी आहे की कोल्हापुरातून ही बातमी दाबली कशी जाईल याच्याकडे प्रयत्न झाला। कोल्हापुरातल्या अनधिकृत मदरशावर कारवाई होत असताना होणारा विरोध चर्चेत कसा येणार नाही याच्यासाठी प्रयत्न झाला। जी माध्यमं तोंडात बोळे कोंबून बसली आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, म्हणून आम्ही आज ही चर्चा घडवून आणतोय। चर्चेच्या निमित्तानं आपण आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांच्याकडे वळतोय। या मान्यवरांमध्ये सगळ्यात पहिलं नाव आमच्या प्रतिनिधीचं आहे। अमरसिंह पाटील या चर्चेत आमच्या सोबत आहेत। अमरसिंह पाटील यांच्यासोबत सुशील मोदी आहेत, अशोक देसाई आहेत, हिंदू जनजागृती संघटनेचे सुनील मोदी आपल्याला उद्धव गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेमध्ये अनेकदा भेटलेले आहेत। मान्यवरांचं चर्चेत स्वागत। पटकन अमर पाटील यांच्यापर्यंत पोहोचायची गरज आहे। अमर, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय। आपण स्क्रीनवर दिसणं अपेक्षित आहे, आपण स्क्रीनवर दिसणार आहात। मला सांगा, थोड्याच वेळापूर्वी हा तपशील आलेला आहे की भरपूर प्रयत्न करून अखेरीस तो अनधिकृत मदरसा पाडला गेलाय। हा अनधिकृत मदरसा उभाच का राहिला आणि कोणाच्या आशीर्वादानं उभं राहिला? ज्या ठिकाणी हा मदरसा उभा करण्याची व्यवस्था चालू होती तो एका खाजगी जागा होती। त्याने खाजगी जागा ही माझी आहे आणि मी एक वापरलेला असा एक भास केला होता। परंतु हिंदू जनजागृती कार्यकर्ते असतील किंवा हिंदू समाजाचे कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला महापालिकेचे आणि महापालिकेला पत्रव्यवहार करून सांगितले की अनधिकृत आहे। त्यानंतर काही दिवसापूर्वी हा अनधिकृत मदरसा
पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा गेली होती, पोलीस यंत्रणा होती, महापालिकेचे सर्व कर्मचारी होते, परंतु त्यावेळेला तकलुफी कारवाई केली आणि त्यांना नोटीस देऊन परस्पर काढावा असे हे केले. त्यावेळी त्यांना कालावधी मिळाला आणि 4 दिवसात त्यांनी त्यावर पुन्हा एकदा स्थगिती आणली, हा मदरसा काढू नये अशी. ज्याची खाजगी जागा होती त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की मी ही जागा वापरलेली आहे. परंतु हिंदुत्व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या प्रशासनालाही नाईलाजास्तव काढणं भाग पडलं. त्यावेळी कोर्टामध्ये हिंदू कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी ती दावा केला की ही पाडलं पाहिजे. ज्या ठिकाणी हा मदरसा होतोय त्या आजूबाजूला सगळी मुस्लिम बांधव राहतात. त्या मुस्लिम बांधवांनी त्याचा विरोध केला. काल तर दिवसभर कोल्हापूरमध्ये मुस्लिम महिला या महापालिकेच्या दारामध्ये बसल्या होत्या आणि कारवाई करू नये असा दंगा घालत होत्या. त्यामुळे संध्याकाळी हिंदुत्व कार्यकर्ते जमले, शिवाजी चौकामध्ये जमले, यांच्या रेट्याला जुमानलं की कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे कारवाई आज झालेली आहे, आज पूर्ण कारवाई पार पडली आणि मदरसा हलवला. परंतु काल मला एक गोष्ट सांगा अमर, आपण या संपूर्ण प्रकरणाचं वार्तांकन करतच आहात, सातत्याने ही बातमी घडेल तेव्हापासून दाखवत आहात. तुम्ही पहिल्यापासून ही बातमी दिल्याबद्दल एकतर आधी तुमचे अभिनंदन. आपलं ते कर्तव्य आहे, पण कधी कधी कर्तव्य अचूक आणि योग्य पद्धतीनं वेळेवर केल्याबद्दल अभिनंदन करावं लागतं. मी तुमचं अभिनंदन यासाठीच करतो कारण ही बातमी तुम्ही पहिल्या क्षणापासून आपल्यापर्यंत पोहोचवलीत. मला आता एका गोष्टीचा खुलासा करा. ज्या पद्धतीनं पिकनिकला चाललेल्या किंवा प्रवास करत असलेल्या शाळकरी मुलांवर हल्ला झाला त्याची काय गरज होती? शाळकरी मुलांवर मुसलमानांनी का दगडफेक करावी? का त्या पोरांनी जय श्रीरामचे नारे दिले? म्हणजे मुलांना, लहान मुलांना जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार नाही काय कोल्हापुरामध्ये? तर काल ज्यावेळा ही घटना घडत होती त्यावेळी शाळकरी मुलं अंबाबाईचे दर्शन घेऊन, कारण दसरा चौकामध्ये त्यांची गाडी पार्किंग केली होती, दसरा चौकापासून चालत ती अंबाबाईच्या दर्शनाला गेली होती आणि तिथून चालत आली. त्यावेळा प्रत्येकाचा उत्साह असतो, प्रत्येकानं उत्साहानं कोण जय भवानी म्हणतो तो कोण जय शिवाजी म्हणतो. कारण ज्या अंबाबाईच्या रस्त्याला जायचं शिवाजी महाराजांचा पुतळा मोठा आहे, त्या शिवाजी चौकात आल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली होती. विद्यार्थ्यांचा तर आपला उत्साह असतो, त्यांना कुठली जात धर्म नसतो, काही नसतो, ते आपल्या उत्साहात काम करत म्हणजे आनंद घेत होती. कोल्हापूरचं इकडे तिकडे पाहत होते. दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ जे ग्राउंड आहे तिथे गाडी पार्किंग केली होती. त्यावेळेला बसल्यानंतर प्रत्येकानं घोषणा दिल्या, परंतु तिथे काही टवाळखोर बसले होते हे मुस्लिम बांधव, त्यांनी दगडफेक केली. ती दगडफेक पोलिसांनी लगेच तिथं यंत्रणा लावली सगळं, कारण ते अशा ठिकाणी दगडफेक होते की जिथं ज्या शाहू महाराजांनी समतेचा आणि एकोप्याचा नारा देऊन मुस्लिम समाजाला मुस्लिम बोर्डिंग दिलं आणि त्या ठिकाणी जर दगडफेक होत असेल तर ते कोल्हापुरात असुरक्षितता असा वाटू लागले असा मला वाटतं. बिलकुल अमर, आणि याच निमित्तानं तुम्ही जो उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे. जिथं शाहू महाराजांनी एकोपा राहावा याच्यासाठी मुसलमानांना बोर्डिंग दिलं, म्हणजे वसतिगृह काढून दिलं, त्या वसतिगृहाच्याच परिसरात त्या वसतिगृहाचा कधी ना कधीतरी लाभ घेणारे, न घेणारे, फायदा घेणारे तिथं आलेल्या शाळकरी मुलांवर दगडफेक करायला लागलेले. पटकन आपल्यासोबत सुनील मोदीजी आहेत. सुनील मोदीजी, ही परिस्थिती कोल्हापुरात का जन्माला येते? कोल्हापुरात कायदा व्यवस्था नाही का? आणि कोल्हापुरात ज्या पद्धतीनं शाळकरी मुलांवर जय श्रीराम म्हटल्याबद्दल दगडफेक होते, या सगळ्या प्रकरणातून धडा काय घ्यायचा, कोणी घ्यायचा? मोदीजी बोला. नमस्कार. खरं म्हणजे कोल्हापूर हे शाहू महाराजांची नगरी आहे. सर्व धर्म, सर्व समाजामध्ये एकोपाचं चित्र दाखवणार, एकत्र राहणारं एक आदर्शवत कोल्हापूर शहर आहे. तरी देखील कोल्हापूर शहरामध्ये असे घटना वारंवार घडतायत, याचा विचार सखोल पद्धतीने करण्याची आजची वेळ आलेली आहे. मी आपल्याला सांगतो की काल ज्या प्रकारे शाळकरी मुलांच्यावर दगडफेक केली आणि जय श्रीराम म्हणले म्हणून ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. त्याच्यामध्ये कुणीही त्या घटनेचं समर्थन करू शकत नाही. पण माझी 2 मुद्दे आपल्याला या निमित्ताने मांडायचे. ज्या कारणासाठी लोक एकत्र आले ती लक्षतीर्थ वसाहतामध्ये अनाधिकृत मस्जिद किंवा अनाधिकृत मदरसा हा त्या ठिकाणचा विषय. मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याला जबाबदार धरतो. हा मदरसा किंवा हे बांधकाम विदाऊट परमिशन सुरू आहे हे आज नाही लक्षात आलं. वेळोवेळी तिथल्या लोकांनी वेळोवेळी ही पत्र दिली. गेली 1.5-2 वर्ष याच्यावर लोक त्यांना सांगत होती, तरी देखील महापालिकेचे अधिकारी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत होते. आणि जेव्हा ती पूर्णत्वाला आली
तेव्हा तिकडं ते बांधकाम पाडायला गेले आणि मग हिंदू आणि मुसलमानामध्ये संघर्ष निर्माण झाला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एवढंच नाही केलं तर त्यांना एक नोटीस दिली आणि सांगितलं कोर्टात जा, आणि कोर्टात गेल्यावर कोर्टाने तो फेटाळल्यानंतर ते काल पाडायला गेले. माझं स्पष्ट मत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याला अशा गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आहेत, आणि म्हणून प्रशासनाने हे जे पथ्य म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, महापालिका यंत्रणा असेल, यांनी हे पथ्य पाळलं पाहिजे की हा संघर्ष होता कामा नये. म्हणून सुरुवातीलाच याचं औषध किंवा सुरुवातीलाच याचा प्रतिकात्मक योजना या केल्या पाहिजे. आणि साधारणतः आता असा एक वातावरण झालेलं आहे की हिंदू मुसलमानांचा राम मंदिर असेल, मदरसा असेल, या विषयांवर अननेसेसरली तणाव निर्माण करणं आणि नॉर्मल जे हिंदू मुस्लिम नॉर्मल आहेत, जे या समाजामध्ये एकोपाने राहत आहेत, त्यांच्यामध्ये ते निर्माण करण्याचं काम होतंय. आपण सुनील मोदीजी एक मुद्दा अतिशय थेट आणि स्पष्टपणे मांडलात. मी तुमचं त्यासाठी कौतुक करतो की जो अनधिकृत मदरसा, आणि मी विनंती करतो ती मशीद नाही आहे, तो मदरसा आहे. मदरसा मशीद ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं. तो मदरसा आहे. तो मदरसा म्हणजे काय तर आपल्याकडे जशा वेद पाठशाळा असतात की नाही, आपल्याकडे जशी पाठशाळा असते तशी यांची मदरसा असते. त्या मदरसा म्हणजे शिकवणी वर्गाच्या ठिकाणी हा उपद्व्याप केला गेला. ते अनधिकृत शिकवणी वर्ग, धर्म शिकवणी वर्ग हे पाडणे का पाडला गेला नाही आतापर्यंत असं विचारलं गेलं. अशोक देसाई आपल्या सोबत आहेत. त्यांना प्रत्यक्षरित्या जोडून घेण्यात काही अडचणी येत आहेत कारण अशोक देसाईंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जमत नाही असं कळलं. अशोकराव, आवाज येतोय माझा? हा सर, नमस्कार. नमस्कार. येतोय आवाज. मला आपल्याला विचारायचं आहे, जो मुद्दा सुनील मोदींनी मांडला ना तो जास्त गंभीर आहे. कोणतीही घटना घडल्यानंतरची प्रतिक्रिया येण्यापेक्षा ती घडेपर्यंत हे पालिकेतले हिंदू अधिकारी काय करत असतात हो? कोणाची लाच खातात ते? हे पालिकेतले हिंदू अधिकारी या सगळ्या गोष्टी घडत असताना डोळ्यावर पट्ट्या बांधत असतात. कोणाच्या पदराच्या पट्ट्या फाडून आणतात हे लोक? त्यांना दिसत नाही अनधिकृत मदरसे उभे राहतात? या पालिकेतल्या हिंदू अधिकाऱ्यांचे डोळे काय झालेत काय? नक्कीच नक्कीच. यामध्ये मोदी साहेबांनी जो आता विषय मांडला तो अतिशय योग्य आहे. आणि या कोल्हापूर शहरामध्ये नव्हे तर या महानगरपालिकेच्या संपूर्ण म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा, म्हणजे शहराच्या उपनगरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं अनधिकृत अनेक ठिकाणी बांधकाम झालेले आहेत. या बांधकामाच्या संदर्भात शहर अभियंता असू देत किंवा महानगरपालिकेचे तत्सम अधिकारी असू देत, एखाद्या छोट्याशा विक्रेत्यानं कुठेतरी जरा काहीतरी केलं की त्याच्यावरती दंडुकशाही त्याला दटावलं जातं, त्याचं नुकसान केलं जातं. आणि इथं मात्र धार्मिक तेढ निर्माण होईल अशा गोंडस नावाखाली अशा मोठ्या मोठ्या गोष्टींना हे डोळेझाक करतात. डोळ्यावरती कातडं पांघरून असतात. आणि अशा लोकांना मुळात म्हणजे ह्या महानगरपालिकेच्या पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. नाही, नैतिक वगैरे तर नंतर सोडा हो. अशोक देसाई, कायद्याने कारवाई झाली तर त्यांचं पद जाईल. कोण आहे सिटी इंजिनियर कोल्हापूरचा? कोल्हापूरचे सिटी इंजिनियर आहेत गाडगेच आहे हर्षदीप. परंतु अच्छा, हर्षदीप गाडगे ना? हर्षदीप गाडगे जी ऐकत असतील कदाचित. नाही ऐकलं तर आम्ही ऐकायला सांगू त्यांना एक दिवशी. अमरसिंग पाटील, आपण त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांना विचारा की इतका मोठा मदरसा उभा होता तेव्हा सन्माननीय हर्षदीप गाडगे साहेब काय करत होते? आज ज्या पद्धतीनं शाळकरी मुलं लक्ष होत आहेत, शाळकरी मुलांवर दगडफेक करण्याची हिंमत वाढते कोणाची तरी. अरे या पोरांच्या सर्वाधिक सुरक्षेची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. कल्पना करून बघा, ज्यांना ऐकता जे लोक आता ऐकतायत ना ही चर्चा, आणि त्यातले जे कोणी आता पुरोगामी असतील त्यांना असं वाटत असेल की अरे बापरे, अशी चर्चा करायची का? छे, असं तर बोलूच नाही शकत आपण. अशी जी कोणी फालतू तर्क देणारी मंडळी आहेत ना, त्यांनी फक्त एकच ऐकावं माझं, आपलं पोरग त्या बसमध्ये आहे एवढा विचार करा आणि बघा पोरग पिकनिकला गेलंय आणि त्या बसवर दगडफेक झाली आहे, मग द्या उत्तरं येऊन. मुलं आपली घराबाहेर पडल्याच्या नंतर ती जर अशा एका भयानक प्रसंगाला सामोरे जात असतील तर त्याची जबाबदारी कोणाची? अशोक देसाई, ही जबाबदारी हर्षदीप घाडगे यांच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे. नाही, एकच हर्षदीप घाडगे याला कारणीभूत नाही आहे. हे संपूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा सडकी आहे. या सडक्या यंत्रणेच्या हातून कधीही काही चांगलं झालेलं नाही. कायम बोटचेपी भूमिका घेतलेली आहे.
काही शहराच्या आता म्हणजे हद्दवाढीचा एक त्याला जोडून विषय असा आहे की ग्रामीण भागातली काही भाग या शहरामध्ये येतात आणि ह्या शहरामध्ये आल्यानंतर आता नागदेवाडी सारखी एक आमच्या इथं उपनगर आहे, नागदेवाडी आहे, छोटस गाव आहे. त्या गावाची ग्रामपंचायत असलेली एक मदरसा, असाच अनधिकृत मदरसा या कोल्हापूरच्या बोंद्रीनगर रिंग रोडवरती आहे. याकडं आणि ते महानगरपालिकेच्या हद्दीत येते. याकडे तिथं पाणी, लाईट सगळं दिलं तर त्यांनी अतिक्रमण सुद्धा केलेलं आहे. आणि हे अतिक्रमण ह्या महानगरपालिकेला दिसत नाही काय? 10 फुटाची जागा असलेली 25 फूट पुढे आलेले येणाऱ्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना ती दिसत नाही का? बिलकुल, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मला अमरसिंग पाटील यांना या निमित्तानं पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अमरसिंग, तुम्ही अनेक वर्ष कोल्हापुरात पत्रकारिता करताय, जबाबदारीनं पत्रकारिता करताय. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. सिटी इंजिनियरसाठी काय रेट फुटलाय कोल्हापुरात? केवढ्याला मिळतं सिटी इंजिनियरचं पद? पदोन्नतीनं तर सिटी इंजिनियर आता हर्षजित गाडगे आहेत. त्याचबरोबर ह्याच्या आधी या अशोक देसाईंनी त्यांच्या हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने इतके आंदोलन केले होते की म्हणजे ते आम्हाला हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणजे की अशोक देसाईंचा चेहरा डोळा पडतो का, तर अनाधिकृत मदरसा उभारता असतील कुठे? कारण गोंडस नावाखाली, मदरसाच्या गोंडस नावाखाली की तिथं काय करतात, 40 जेव्हा कुठली लोक येतात. यापूर्वी जी मुलं आली होती बाहेरून आजऱ्यात जाण्यासाठी, तेथे पण अशोक देसाईंसारख्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं होतं, परंतु पुढे काय केलं हे प्रशासन सांगत नाही. बिलकुल, आपला प्रश्न तोच आहे अमरसिंग. माझ्या मते प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय, तुम्ही त्याचं नीट आणि थेट उत्तर द्यावं. सरकारी व्यवस्था कशा चालतात याची सार्वजनिक चर्चा करायची वेळ आली तर सरकारी अधिकाऱ्यांसाठी बऱ्यापैकी अडचणीची परिस्थिती निर्माण करू शकतो आपण. मला तुम्ही सांगा, सिटी इंजिनियरचं पद केवढ्याला मिळतं कोल्हापुरात? ते काय ते सांगता येत नाही. इतके असे अमाऊंट असते की ठराव झाल्यानंतर हे हर्षित गाडगेंचा अचानक ठराव झाला आणि त्यांच्या आधी जे नेतृत्व सरनोबत होते ते त्यांनी गच्छंती करून त्यांना पाणी पुरवठाचा जल अभियंता चार्ज दिला. त्यामुळे कोल्हापुरामध्ये दरपत्रक हे कुणाला कळत नाही. ज्यावेळेला आतल्या चार भिंतीमध्ये ठरतंय हे. बिलकुल, ते कुणाला ठरत नाही असं म्हटलं जाऊ शकतं माध्यमांमध्ये, पण प्रत्यक्षात ते ज्यांना हवं असतं त्यांना बरोबर माहीत असतं. मला या निमित्तानं पटकन अशोकराव आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही म्हणता केवळ आणि केवळ हर्षदीप घाडगे जबाबदार नाहीत. माफ करा, पण मी आपल्या या मताशी यासाठी सहमत नाही आहे. घटना घडली तेव्हा जो व्यक्ती जबाबदार पदावर होता तो त्याची जबाबदारी नाकारू शकत नाही. आज शाळकरी पोरं बसमधून जात आहेत, त्यांनी श्रीराम जय श्रीराम म्हटलं तर दगड मारायचा कुठला तर्क आहे? ही हिंमत कुठनं आली? ही हिंमत याच्यातून आली कारण मदरसा उभा राहिला. कसा उभा राहिला? डोळे बांधले गेले होते. कोणाचे डोळे बांधले गेले होते? सिटी इंजिनियर साहेबांचे डोळे बांधले गेले होते. अशोक देसाई बरोबर आहे का नाही? बरोबर नाही. याला जोडून मला असं म्हणायचं आहे, आता परवा दिवशी राम जन्मभूमी प्रतिष्ठापनाचा दिवस होता 22 तारीख. या 22 तारखेला कोल्हापुरातल्या या मुस्लिमांनी संपूर्ण आपली दुकानं बंद ठेवली त्या दिवशी. आता बघा, इतकं आम्ही एका बाजूला ही कोल्हापुरातली तथाकथित पुरोगामी, या कोल्हापूरची शाहू नगरी, पुरोगामी नगरी ही गोंडस नावं देतात, पण एका बाजूने ती पुरोगामी नगरी असेल त्यांच्या बाजूनं, परंतु मुस्लिम समाजाच्या बाजूनं पुरोगामी नगरी निश्चितपणे नाही आहे. मी अगदी जबाबदारीने सांगतो. कारण कसं असते, एका बाजूला आम्ही पुरोगामीत्व अंगीकारायचं, जोपासायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांचा धर्म गोंधळायचा. परवा दिवशीच्या 22 तारखेला आमच्या इतर सणामध्ये, उत्सवामध्ये, गणेश चतुर्थी असू दे, दिवाळी असू दे, किंवा अन्य कोणतेही दसरा असू दे, अन्य कोणतेही सण असू दे, त्या सणा उत्सवामध्ये हे सगळे लोक आपलं साहित्य, सजावटीचं साहित्य, शिवजयंती असू दे, शिवजयंतीला सुद्धा सजावटीचं साहित्य, झेंडे सगळे विक्रीला ठेवतात. एक मिनिट अशोक देसाई, ते विक्रीला ठेवतात, तुम्ही खरेदी करता, तुमचा प्रॉब्लेम आहे तो. तुम्ही त्यांना नाही दोषी ठरवू शकत. तुम्हाला कळलं पाहिजे ना खरेदी कोणाकडून करायची ते. नाही, ऐकून घ्या सर, मी त्या मुद्द्यावरच येतोय, मला मुद्दा पूर्ण करू द्या. जी, आम्ही पण चौधारीचं वातावरण म्हणून सगळे आपण आपले लोक शाने कॉमांडो युनायटेड कॉमामध्ये ते सगळे त्यांच्याकडे खरेदी करतात. आणि त्या दिवशी मात्र त्यांना त्या बाबरीचं त्यांना दुःख झालं होतं. स्वाभाविक दुःख आहे, मान्य आहे, परंतु त्यांनी त्या दिवशी एकही दुकान त्यांचं उघडं ठेवलं नाही, त्यांनी तिथं त्याची विक्री केली नाही. आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, गणेश चतुर्थी असू दे, शिवजयंती असू दे, दिवाळी असू दे, आमच्या सणा उत्सवामध्ये तुम्ही ही विक्री परवा दिवशी 22 तारखेला जशी बंद ठेवली तशी तुम्ही इथून पुढच्या सर्व सणा उत्सवामध्ये तुम्ही विक्री करू नका. आमच्यावर तुम्ही बहिष्कार टाका, त्याशिवाय आमची पण शानी व्हायची नाही. बरं अशोक देसाई, थोडा मुद्दा सरकायला नकोय आपल्याला. आपण आता शाळकरी मुलांच्या सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा घेऊन चर्चेला उतरलेलो आहोत, पण
तरी पण एक उल्लेख आत्ता तुमच्याकडून झाला आणि मला ती सुधारण्याची संधी या चर्चेत मिळते, म्हणून मी ती पटकन घेतो. बाबरी पडल्याचं भारतातल्या एकाही मुसलमानाला दुःख असायची काहीही गरज नाही आहे. ना बाबराचा एकही वंशज आज भारतात जिवंत आहे, ना भारतातले मुसलमान बाबराचे वंशज आहेत. तेव्हा बाबरी पडली म्हणून भारतातल्या मुसलमानांनी जर समजा 22 जानेवारीला श्रीरामाचं प्रतिष्ठापनेचं कार्य घडत असताना दुकानं बंद ठेवली असतील तर हा सरळ सरळ भारत संस्कृतीचा विसर आहे, द्रोह आहे. चर्चेला पुढे न्यायचं आहे, चर्चेला वेळेची मर्यादा, या सगळ्या बाबतीत आपल्याला जागरूक राहायचं आहे. आणि आपल्याला चिंता कशाची आहे तर अल्पवयीन मुलं घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्यासाठीची असुरक्षित भूमिका, असुरक्षित वातावरण हे धार्मिक मानसिकतेतून आलेलं आहे, म्हणूनही आपण चर्चा करतो आहोत. मला पटकन सुनील मोदी यांच्यापर्यंत जायचं आहे. सुनीलजी, हा सगळा प्रकार हा शाहू महाराजांच्या विचारांचा पराभव आहे, हे कोल्हापूरकरांना कधी कळणार आहे? मी एकदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मला फक्त एक सुधारणा करायची आहे. अशोक देसाई साहेबांनी जे सांगितलं, कोल्हापुरामधला बहुसंख्य मुस्लिम समाज हा परंपरागत आपल्या बरोबर कायम राहिलेला आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. पण 22 जानेवारीला दुकानं कशाला बंद केली मग? नाही बंद, हे मी या मताशी सहमत नाही आहे. 22 जानेवारीला अनेक मुस्लिम समाजातल्या लोकांनी आमच्या बरोबर, विशेषतः बीजेपीचे जे धनंजय माडिक आहेत यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये अनेक मुस्लिम लोक आम्हाला दिसलेली आहेत. कदाचित त्यांना 1-2-4 दुकानं बंद आहेत का असं दिसलं असेल, पण मला असं वाटत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे मुस्लिम आहेत, त्यांचं आणि आमचं वाकडच आहे. तरी देखील त्यांनी रामाचा फार मोठा उत्सव कागलमध्ये केलेला आहे, हा आपल्याला दिसून येतो. माझं असं मत ठीक आहे, आपण हसन मुश्रीफांचा श्रीराम भक्त असा उल्लेख भविष्यात कधी करायचा का नाही ते बघू. मुद्द्यावर या. मला सुनीलजी आपल्या समोरचा मुद्दा हाच मांडायचा आहे की जे घडलंय, जय श्रीरामची घोषणा दिली म्हणून शाळकरी मुलांवर कोल्हापुरात दगडफेक झाली आहे. मला याच्यात अंतर्गत दुःख यासाठी होतं की ही प्रकरणं आमच्याकडच्या भेंडी बाजारात झालं असतं ना तर फार वेगळ्या पद्धतीनं त्याची चर्चा करावी लागली असती. कोल्हापूर आहे ते, कोल्हापूर आपल्या महाराष्ट्राच्यासाठी प्रगतिशील विचार देणारं शहर आहे. तिथं मुस्लिम बोर्डिंग शाहू महाराजांनी आणलं, समाजात एकोपा राहावा म्हणून. जे घडलंय ना त्यानं शाहूंच्या विचारसरणीचा पराभव झालेला आहे. हेच जर उलटं घडलं असतं तर केवढा गजब झाला असता कोल्हापुरात. नाही, माझं मत काय प्रसादजी, थोड्याशा काही कलंकित लोकांनी काम केलं म्हणून शाहू महाराजांचा विचार पराभव झाला असं म्हणता येणार नाही. शाहू महाराजांचा आजही विचार या कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजलेला आहे आणि तो सलोख्याची भूमिका आजही ते राबवत आहेत. आता थोडीशी दिशामध्ये काही लोक नालायकपणा करतायत, त्यांना आपल्याला नीट करणं अत्यंत गरजेचं आहे. तो शाहू महाराजांचा विचार त्यांच्यापर्यंत परत एकदा नीट मांडणं गरजेचं आहे. बिलकुल. सुनील मोदी, खूप खूप धन्यवाद. जे कोणी अशा प्रकारचं वर्तन करतायत त्यांना नीट करणं गरजेचं आहे, हे सुनील मोदींनी मान्य केलं. ही चर्चा त्यांना नीट करण्यासाठी वैचारिक पातळीवरची होती. कायदा काय करेल ते आपण येत्या दिवसात बघू. तुर्तास आपण मान्यवर चर्चेत सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.